हिशोब करण्यात मनाचा ताण आणि संघर्ष असतो, देण्यात आनंद असतो. माणसाच्या मनात कोणकोणते हिशोब चालू असतात? जेव्हा स्वतःबद्दल प्रश्न येतो तेव्हा हिशोब नेहमी याबद्दल असतो की मी काय दिलं पाहिजे, मला काय मिळालं पाहिजे. प्रत्येक कृतीसोबत जेव्हा तुम्ही मला यातून काय मिळेल असा विचार करता, मग तुम्ही खूप अपुरी शक्यता बनता स्वतःच्या जीवनाच्या अनुभवाबाबत आणि या जगात तुम्ही काय करू शकता त्याबाबत. जीवनाचं स्वरूप असं आहे की आपण जे देतो तो आपला गुणधर्म बनतो. जर तुम्ही प्रेम व्यक्त करता तर तो तुमचा गुणधर्म बनतो. जर तुम्ही आनंद व्यक्त करता तर तो तुमचा गुणधर्म बनतो. जर तुम्ही सहानुभूती आणि करुणा व्यक्त करता तर तो तुमचा गुणधर्म बनतो. हे जीवनाचं स्वरूप आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही लाल रंग पाहतात तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाहत असलेली वस्तू लाल रंगाची आहे. हे इतकंच आहे की ते सर्व काही मागे धरून ठेवत आहे आणि फक्त लाल रंग बाहेर सोडत आहे. म्हणून ते जे देतं तो त्याचा स्वभाव बनतो. तुम्ही जे देता तो तुमचा स्वभाव बनतो. तुम्हाला काय बनायचं आहे ते संपूर्णपणे द्या, तेच तुमचं स्वरूप बनेल. चला हे घडवून आणूया.